नमस्कार, मी सुयश टिळक आणि महा MTV वाईल्ड लाईफ बरोबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन कोरी रील सिरीज ज्याचं नाव आहे गोष्ट अभयारण्यांची. आणि यामध्ये आम्ही आहोत नांदूर माधमेश्वर इथल्या अभयारण्यामध्ये, जिथे काल आपण जाणून घेतलं एका पक्ष्याविषयी. आज आपण जाणून घेणार आहोत इथे आढळणाऱ्या एका सस्तन प्राण्याविषयी, म्हणजेच पाणमांजराविषयी. गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर 1910 साली एक बांध घातला गेला, ज्यामुळे नांदूर माधवेश्वर इथल्या अभयारण्याचा पाया रचला गेला. धरणाच्या मागे जलाशयात वर्षानुवर्ष गाळ साचत राहिला आणि विकसित झाली ती पक्ष्यांसाठी समृद्ध अशी पाणथळ जमीन. 1986 साली या धरण परिसराला पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. पक्ष्यांसाठी ओळखले जाणारे हे अभयारण्य सस्तन प्राण्यांच्या प्रजातींनी देखील समृद्ध आहे. अभयारण्यातील सस्तन प्राण्यांमधील एक नवा सदस्य म्हणजे पाणमांजर, अर्थात स्मूथ कोटेड ऑटर. बरेच जण पाणमांजरांना मुंगूस समजतात, मात्र तसं नाही. मराठीत या प्राण्याला सर्वसामान्यपणे पाणमांजर जरी म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा प्राणी मांजर कुळातील नाहीच आहे. महाराष्ट्रात पाणमांजरांच्या 3 प्रजाती आढळतात, त्यापैकी एक स्मूथ कोटेड, एक स्मॉल क्लॉड आणि एक युरेशियन पाणमांजर. नांदूर माधमेश्वरमध्ये दिसणारी प्रजात ही स्मूथ कोटेड पाणमांजरांचीच आहे, म्हणजेच स्मूथ कोटेड ऑटर्स. ही प्रजात प्रामुख्याने किनारी प्रदेशांमध्ये आढळते, मात्र नद्या, धरण क्षेत्र, कालवे, जलाशय यांमध्ये देखील पाणमांजरं अधिवास करतात. नांदूर माधमेश्वर याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्या जल अधिवासात पाणमांजर आढळतंय त्या अधिवासाचे नैसर्गिक आरोग्य उत्तम असतं. स्मूथ कोटेड पाणमांजर हे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहे, म्हणजेच त्याला वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळालेले आहे. ही प्रजात अंगावर असलेल्या करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्याखालील भागापासून ते गळ्यापर्यंतच्या पांढऱ्या रंगामुळे सहज ओळखता येते. सर्वसामान्यपणे स्मूथ कोटेड पाणमांजर हे मासे, खेकडे खाताना आढळतं, पण इथे नांदूर माधमेश्वरमध्ये निसर्ग मार्गदर्शक रोशन पोटे यांनी एक वेगळंच निरीक्षण नोंदवलं आहे आणि त्याबद्दल त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. सर, काय सांगाल? नमस्कार, मी रोशन पोटे. तर पाणमांजरचे ॲक्टिव्हिटी अशी करते का ते पाण्यावरती पळते, नंतर मग ते ढाई मारून ते शिकार करते, जे फिश झाले, डकलं पण किल करते ते. आणि त्याच्यामध्ये अजून ते ॲग्रेसिव्ह पण असे होते का वरती मान काढते, आपल्याला आवाज करते, परत आपल्याकडे खाली जाते, परत आपल्याला मग फॉलो करते ते आपल्याला. बदकाला कसं काय पकडलं होतं? बदकाला ते आतमध्ये डुबली आणि नंतर खूप लांब गेले ते आणि बाहेर येऊन त्याने खाल्लं पकडलं त्याला आणि मग नंतर ते आतमध्ये डुबून धरला आणि मग मेल्यानंतर त्याने खायला सुरुवात केली. खालनं ओढून घेतलं. खालनं ओढलं त्याला. मग त्याला जाणवलं पण नाही का आपल्याकडे आला आणि ते खालून कधी आणून पकडलं, ते समजलं पण नाही टाकला. पाणमांजर हे उत्तमरित्या पोहू शकतं. त्यासाठी त्याची बोटं अपुऱ्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो. विशिष्ट स्नायूंच्या सहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधतात. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते 3 ते 4 मिनिटं पाण्याखाली राहू शकतात. नर, मादी व पिल्ले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या मालकी प्रस्थापित करतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यात असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात आणि तात्पुरती घरे करतात. बीळ खडून त्यात पिल्लांना जन्म देतात. मादी एका वेळी 2 ते 5 पिल्लांना जन्म देते. नर आयुष्यभर एकाच मादीशी एकनिष्ठ राहतो. पिले 2 महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. 1 वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात. पाणमांजराचे वय साधारण 4 ते 10 वर्ष असतं. तर अशा या स्मूथ कोटेड पाणमांजराला बघायला यायचं असेल तर नांदूर माधमेश्वर या अभयारण्याला नक्की भेट द्या आणि बघत राहा महा MTV वाईल्ड लाईफ बरोबर गोष्ट अभयारण्यांची.